श्री स्वामी समर्थ. घरात देवाचा फोटो आहे, दिवा अगरबत्ती पूजा सगळं रोज होतं, तरी सुद्धा मन शांत नाहीये का? स्वामी समर्थ घरात असूनही आपण एकटे का आहो असं वाटतं का? आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. स्वामी फोटोमध्ये नसतात, ते भावात असतात. जर हा एक छोटासा नियम चुकला तर कितीही पूजा केली तरी स्वामी घरात वास करत नाही. आणि जर हा नियम पाळला तर कोणतीही पूजा न करता स्वामी स्वतःहून तुमच्या घरात येतील. व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी छोटीशी विनंती आहे, तुम्ही पण जर सच्चे स्वामी भक्त असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे रोज तुम्हाला अशाच स्वामींच्या महतीच्या आणि वास्तू टिप्स बघायला मिळतील. नमस्कार भक्तांनो, आजचा हा विषय फक्त ऐकण्यासाठी नाही तर हा अनुभवण्यासाठी आहे. कारण अनेक लोक बोलतात, स्वामी आम्ही सगळं करतो पण घरात कृपा जाणवत नाही. आज मी तुम्हाला घरात स्वामींची उपस्थिती वाढवण्याचे 7 अतिशय गुप्त पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हे उपाय पुस्तकात नाही, हे उपाय अनुभवातून आलेले आहे. स्वामी फोटोमध्ये नाही तर ते भावात असतात. सर्वात मोठी चूक इथेच होते. आपण म्हणतो स्वामींचा फोटो योग्य दिशेला आहे का, पण प्रश्न हा नाही. प्रश्न हा आहे, तुमचं मन स्वामींकडे आहे का? स्वामी समर्थ म्हणतात, भाव तेथे देव. जर मन दुसरीकडे असेल आणि शरीर पूजेत असेल तर स्वामी कसे येणार? रोज 1 मिनिट तरी फक्त डोळे मिटून म्हणा, स्वामी तुम्ही इथेच आहात. ठराविक वेळेला नामस्मरण करावे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींना शिस्त फार प्रिय आहे. रोज एकाच वेळी अगदी 5 मिनिट फक्त एकच नाम जपा, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. नाम घेताना काहीच मागायचे नाही, कारण मागणं म्हणजे एक शंका असते. स्वामींवर विश्वास असेल तर शब्द आपोआप कमी होतात. घरात बोलली जाणारी भाषा हा मुद्दा फार कमी लोक सांगतात. ज्या घरात शिव्या, सतत तक्रारी, लोकांची निंदा असते, त्या घरात स्वामी थांबत नाही. स्वामी शांततेत वास करतात. आजपासून एक छोटासा नियम पाळा. राग आला तरी स्वामींचं नाव घेऊनच बोला, फरक स्वतः जाणवेल. कर्मकांड नाही तर हाक लागते. स्वामींना कर्मकांडावर विश्वास नाहीये. स्वामी समर्थ कागदी पूजेपेक्षा मनातली हाक ऐकतात. कधी एकटे बसून म्हणा, स्वामी मला काहीच कळत नाही, तुम्हीच बघा. या वाक्यात शक्ती आहे. ही हाक खरी असेल तर उत्तर नक्की मिळतं. दिवा लावताना एकच वाक्य म्हणा, स्वामी या घरात तुमचं वास्तव्य असू द्या. इतकंच पुरेसं आहे. दिव्याचा प्रकाश हळूहळू तुमच्या मनात उतरतो. अपेक्षा सोडली की कृपा सुरू होते. खूप लोक म्हणतात, मी इतकं केलं तरी मला जीवनात सक्सेस मिळत नाही. स्वामी उशीर करत नाही, आपण घाई करतो. स्वामी म्हणता, मी वेळेवर येतो पण तुझ्या वेळेनुसार नाही. जेव्हा अपेक्षा सुटते तेव्हाच खरा चमत्कार सुरू होतो. एक गोष्ट स्वामींवर सोपवा. आजच एक निर्णय घ्या. एक समस्या, एक भीती आणि एक प्रश्न स्वामींवर पूर्णपणे आज सोपवून द्या. आणि मध्ये मध्ये हस्तक्षेप करू नका. हळूहळू लक्षात येईल, मन शांत होतंय, घर हलकं वाटतंय, अडचणी हळूहळू कमी होत चालल्या. हीच आहे स्वामींची उपस्थिती. जर आज तुम्हाला थोडीशीही शांती वाटली असेल, जर मनात हो हे खरं आहे असं वाटत असेल, तर समजा स्वामी आत्ताच तुमच्या जवळ आलेले आहे. कॉमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.